संघटित करणं, हा जो आदिवासी हा प्रामुख्याने आपण प्रकाश ज्योतामध्ये आणण्याचं काम करतोय त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी। जो करी कपारीमध्ये डोंगरामध्ये राहणार आहे त्याला आठवडाभर आपला जिथे जिथे मार्केटिंग होते तो मार्केट अजूनपर्यंत त्यांना व्यवस्थित माहिती नाही आहे। असे लोक ह्याच्यामध्ये राहत आहेत, कडी कपाऱ्यामध्ये डोंगरामध्ये बागामध्ये राहत आहेत। तर त्या लोकांना जर तो 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस असल्या कारणाने आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि आम्ही शासनाला आमच्या म्हणणं आमचं मांडत असतो। कालच्या दिवशी तिथे कलेक्टर साहेबही आले होते, त्यांनाही आमचे ध्येय धोरण आमच्या चालीरीती आम्ही त्यांना सांगितल्या आणि त्यांना सांगितलं की अजूनही आमच्या दली म्हणजे वैयक्तिक लाभाच्या ज्या दळी जमिनी आहेत त्या आम्हाला मिळाव्या आणि त्याच्यासाठी वारंवार त्या समितीवरती मीही होतो। अजून काही आमचे जे दली भागाचे पंचनामे केले ते काही फेटाळले जातात, तर ह्या थोड्या चुकीच्या गोष्टी होतात, तर आम्ही ते शासनाकडे मागत असतो आणि आमचा एकंदरीत संपूर्ण समाज या दिवसाचा एक उत्सव म्हणून साजरा करतं आणि आमच्या भावना व्यक्त करतं। या भावनेच्या याच्यामध्येच कालच्या दिवशी आमचे माकड चाले थांबवावे दिलीप भोईर म्हणजे छोटम अशा वक्तव्यानं बोला, आजपर्यंत आम्ही कोणाचं नाव घेऊन आम्ही कधी कोणाची बोलत, ज्या वेळेला आमचं नाव घेऊन बोललं जातं माकड चाले थांबवावे तर हे चुकीचं आहे। आज श्री रामचंद्र प्रभू यांचा आपला माकड चाले बोलतोय, तर त्याचा सेतूही त्यांनी बांधला आणि लंकेला आगही लावली। असं जर तुम्हाला वाटत असेल आणि जर तुमच्या भावना जर आमच्याबद्दलच्या येणाऱ्या काळामध्ये विधानसभेसाठी जर तुमच्या जर भावना जर त्या दूषित होत असतील तर तो आमचा भाग नाहीये। आम्ही आमचं काम करतोय, पार्टीने ठरवावं कोणाला तिकीट द्यावं, पार्टीचा जेव्हा आदेश होईल त्यावेळेला आम्ही आमच्या आदेशाप्रमाणे राहू। पण आज जर कोणतरी आम्हाला माकड चाले बोलत असेल, लोकांसमोर जर हिनवत असेल आणि आमच्यात तो पण कालचा आदिवासी दिवस आहे, जागतिक आदिवासी दिवस आहे, मी मूल आदिवासी आहे, मी 10,000 लोक रस्त्यावरती उतरवीन असं समजू नका, कारण आपण प्रामाणिक एक सच्चा कार्यकर्ता आहे। आजपर्यंत कोणत्या गोष्टी विकत किंवा चोऱ्यामाऱ्या करून केलेलं काम नाहीये, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आपण आज काम करतोय आणि जर अशा भूमिकेत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या काही लोकांच्या भूमिका ज्यांनी 5 वर्षामध्ये किंवा अनेक वर्षामध्ये ज्या भूमिका मांडल्या आणि त्या भूमिकेतून अनेक गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत त्याही आम्ही प्रकर्षाने समोर आणू, हेही समजून घ्यावं। असं जर तुम्ही चुकीचं स्टेटमेंट करत असाल तर त्याला जशाच तसं माझं कालचं उत्तर होतं।